सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बरं, आता सकाळी लवकर उठणं झालं होतं, देवपूजा वगैरे माझी आवरली आहे. बऱ्यापैकी जेवणाची तयारी झाली, कारण माझा उपवास जरी असला तरी मुलांचं स्कूल आहे, त्यांचं टिफिन आहे, जेवण आहे, त्याच्यामुळे थोडीफार मी ते तयारी करून ठेवली आहे. फक्त आता फोडणी वगैरे द्यायची आहे, तर ते सुद्धा करून घेणार आहे. आणि पूजेची तयारी म्हणाल ना, तर जी भांडी आहेत ना पितळेची, तर ती सगळी घासून घेतलेली आहे, तांब्या पितळेची भांडी. देवपूजासुद्धा झालेली आहे, खूप छान अशी मध्ये देवपूजा झालेली आहे. खूप लवकर देवपूजा झाली आहे सकाळी. लोलोसुद्धा उठलेलं आहे बघा. आणि आता त्याचंसुद्धा आवरायचं, कारण त्याला स्कूलला सुद्धा जायचं आहे. आणि पूजा जी आहे ना ती मी आज सकाळीच मांडणार आहे, कारण काय होतं ना, संध्याकाळी खूप सारी गडबड होणार माझी आज, कारण जसं आज उद्यापन आहे आणि मला हळदी कुंकूसुद्धा करायचं आहे, त्यामुळे बरीचशी गडबड होणार आहे. जेवणाचं सुद्धा सगळं काम असणार आहे. आणि मला एका ठिकाणी जायचं सुद्धा आहे आज शाळेमध्ये. सो त्याच्यामुळे मी म्हटलं आता लोलो स्कूलला जायच्या आधी सगळं मांडणी जी आहे ना पूजेची, तर मी करून घेणार आहे. जागा सगळी स्वच्छ करून घेतलेली ऑलरेडीच. फक्त आता पूजेची मांडणी करायला घेणार आहे. त्याआधी पटकन झटपट अशी रेडी होणार आहे, साडी नेसणार आहे आणि पूजा मांडणी करून घेणार आहे. आणि तुम्हाला पूजा वगैरे जे आहे ना सगळं मी दुपारीच दाखवेन, कारण आता थोडीफार मी बिझी असणार आहे. तर डायरेक्ट संध्याकाळ म्हणजे दुपारीच तुम्हाला दाखवेन पूजा मांडणी कशी केली ती. तुला काय बोलायचं आहे? काय काय आहे? काय बनवलं आहे? अच्छा, पिठाचं काय बनवलं आहे? बरं, ठीक आहे. मी ठरवलं होतं की सकाळीच पूजा मांडून घेईन, पण ते काही पॉसिबल झालं नाही, कारण लोलोचं आवरताना बाकी इतर दुसरी कामं करताना त्याच्यासाठी वेळच मिळाला नाही. आणि मग त्यानंतर मग लोलोला स्कूलला ड्रॉप करून मी बाहेर गेली होती आणि यायलाही मला उशीरच झाला. अशी पूजेची मांडणी झाली, अगदी साधी सिंपल. खूप साऱ्या गोष्टी मनात ठरवल्या होत्या, पण वेळेच्या अभावी ते काही करता आलं नाही. तरीसुद्धा ना, जे झालं ते सुंदरच झालं असं मी म्हणेन, कारण सिंपल अशी पूजेची मांडणीसुद्धा खूपच छान वाटत होती. आणि तुम्ही ते बघू शकता, सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. यात काही कमी असेल, काय असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी या गोष्टी नक्की लक्षात ठेवेन. पोथी वगैरे माझी वाचून झाली आणि खीरसुद्धा नैवेद्यासाठी बनवली आणि खीर दाखवलीसुद्धा बाप्पाला. तर आता तयारी माझी झालेली आहे. आणि बायकांना जे आहे ना ते आता बोलवणार आहे मी पूजनासाठी. तर थोडंफार जेवढं शक्य होतं तेवढं शेअर करते, खीर दाखवते आधी. तर ही बघा अशी खीर बनवलेली आहे मी. शेवयांचीच खीर बनवली आहे, का ते तुम्हाला मी नंतर सगळं सांगेन, एक्सप्लेन करेनच. तर खीर तयारी पण करून ठेवली मी वाणासाठी. तर असं एक ताट तयार केलं आणि त्याच्यात आता सगळं ठेवलं आहे आणि ते सगळं सामानही आणून ठेवलं. तर मुलींसाठी ना हे वाण आणलेलं आहे मी. तर आता 1-2 मुली येऊन गेला, त्यांना दिलं आहे मी वाण. तर या काकी यायच्या आधी ना खूप साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी येऊन गेल्या होत्या, पण त्या काही कॅमेरा फ्रेंडली नव्हत्या, त्याच्यामुळे मग मी काही शूट करण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि या काकी कशा आहेत, थोड्याफार कम्फर्टेबल होत्या आणि त्या हौशी होत्या आणि आमच्या खूप जुन्या ओळखीतल्याही होत्या, त्याच्यामुळे मग त्या फ्रेंडली होत्या, त्याच्यामुळे मी ते थोडंफार शूट केलं आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे सुद्धा क्लिक केले. आणि त्या सगळं मला विचारत होत्या की मांडणी कशी केली, काय केली, मुखवटा कुठून आणला वगैरे. तर त्यांना मी सांगत होती की हा कोल्हापूरवरून मी आणलेला मुखवटा आहे, पितळेचा वगैरे सगळ्या डिटेल्स मी त्यांना सांगत होती. आणि त्यांनाही छान पूजा आवडली. आता त्या सध्या काही पूजा ह्या करत नाहीत मार्गशीर्ष महिन्यातल्या, पण त्या पहिल्यांदा करायच्या. आता त्यांना थोडंफार हेल्थ इश्यूमुळे जमत नाही, तर त्या सांगत होत्या सगळ्या गोष्टी. तर खरंच खूप मजा आली. आमच्या फ्लोअरवर बहुतेक जणांच्या घरी ना मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन होते, त्यामुळे सगळ्याच बायकांची ना लगबग होती. काही जणी माझ्या घरी, मी त्यांच्या घरी, असं सगळं चाललं होतं. आणि इतक्या बिझी शेड्यूल लाईफमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आपण सगळ्या एन्जॉय करत असतो, कारण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं हे शक्य होत नाही. या निमित्तानं का होईना पण गाठीभेटी होतात. जस्ट आत्ता सगळं आवरलं माझं, म्हणजे उद्यापनाचं जे आहे ते आवरलेलं आहे. बायका सगळ्या येऊन गेल्यात मोस्टली. फक्त आता मला वहिनीकडे वगैरे जाऊन यायचं आहे खाली. तर खाली जाणार आहे आणि मग आल्यानंतर मग उपवास वगैरे सोडणार आहे. आणि खूप खूप धावपळ झाली, बरीच धावपळ झाली. आणि
जसं मी सांगितलं की दुपारी मला बाहेर जायचं होतं आणि तिथेच मला खूप वेळ लागला, त्यामुळे माझी प्रचंड धावपळ झाली आज. तुम्ही बघा तसं मी खूप दमली आहे सुद्धा. तर असो, तरी पण उद्यापन छान झालं, छान प्रकारे पार पडलं. मला खूप काळजी होती की कसं काय होईल वगैरे, आवरेल की नाही वेळेत, पण अगदी वेळेत सगळं आवरलं. तुम्हाला दाखवलं सुद्धा की कशाप्रकारे आज मांडणी केलेली आहे. थोडासा वेळ गेला मांडणीला सुद्धा आज. तर चला आता वहिनीकडे आधी जाऊन येते आणि मग उपवास सोडते. आणि जेवणामध्ये आज मस्त अशी ना बटाट्याची भाजी, त्यानंतर पनीरची भुर्जी आणि कढी बनवलेली आहे ना, भात बनवला आहे आणि गोडामध्ये आज खीर बनवली होती, जसं तुम्हाला दाखवलं मी. तर सुंदर असं महालक्ष्मीचं उद्यापन पार पडलेलं आहे आणि यावर्षी ना मला चारीच्या चारी गुरुवार पूजा करता आलेली आहे. याचा सगळ्यात जास्त मला आनंद आहे. म्हणजे असं होतं ना की आपण ठरवतो की आपल्याला चारी गुरुवार पूजा करता यावी, पण कधी-कधी नाही पॉसिबल होत. पण यावर्षी मला चारी गुरुवार जे आहे ना पूजा करता आली. खरंच मी त्यासाठी ना खूपच स्वतःला लकी समजते. तर चला आता पटकन जाऊन येते ती बहिणीकडे.